थँक्यू पाळसाहेब. पुन्हा एकदा परमेश्वराला धन्यवाद देतो. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पुन्हा एकदा आपण देवाने दिलेल्या नेमशास्त्राबद्दल आपण पाहत आहोत. गेली 2 दिवस आपण चांगल्या प्रकारे परमेश्वराने आपल्याला ज्ञान पुरवलेलं आहे. आज देखील परमेश्वर आपल्याला या वचनातून आपल्याशी बोलणार आहे. तर आपण काल पाहिलं होतं की आमचं जीवन बदलणं खूप गरजेचं आहे. आमचा जुना स्वभाव सोडून देणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आमचा जुना स्वभाव आम्ही सोडून देत नाही तोपर्यंत आम्ही नवीन स्वभाव किंवा नवीन गोष्टी धारण करू शकत नाही. आज आज आपण मुद्दा पाहणार आहोत की काल अर्धाच आपण सोडला होता, तो म्हणजे ते नियमशास्त्र आपल्याला काय करते तर पाप दाखवते. तर नियमशास्त्र आपल्याला काय करते? पाप दाखवते. आपण चालू करूया. आज 264 या पेज नंबरवरून आपण चालू करणार आहोत. तर लोकांना त्याची खरी परिस्थिती समजून देण्यास नियमशास्त्र आरशाप्रमाणे मदत करते. तर खरी परिस्थिती समजून देण्यास नियमशास्त्र काय करते तर आरशाप्रमाणे मदत करते. आज नियमशास्त्र आपलं पाप दाखवतं. आज नियमशास्त्र आपण कुठं चुकतो किंवा कसं वागत आहे तर ते आपल्याला दाखवतं. परंतु आम्ही सरळ आहे किंवा चुकीचे आहोत की बरोबर आहोत हे पडताळणी करण्यासाठी आम्हाला नियमशास्त्र माहीत असणं किंवा त्याचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आज नियमशास्त्र किंवा बायबलचं वचन अनेक व्यक्ती किंवा अनेक जण, अनेक मंडळ्या त्याचा गैरअर्थ काढून ते काय करतात तर त्याचा गैरअर्थ काढून ते पाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु जसं शास्त्र सांगतं तसंच आम्ही पाळणं खूप गरजेचं आहे. आज नियमशास्त्रामध्ये जे वचनं लिहिलेली आहेत, ज्या वचनं आहेत ती आहेत तशी पाळण्यासाठी आपल्याला गरजेची आहेत. आपण त्यामध्ये तडजोड करू शकत नाही. याकोबाचे पत्र 1 अध्याय 23 आणि 25 वचन काय म्हणतं आपण पाहूया. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणेच आचरण करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो ते तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचं निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळते. किती सुंदर वचन आहे या ठिकाणी की कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो आणि त्याप्रमाणे आचरण करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे आणि तो तिथून निघून जातो. या ठिकाणी वचन सांगतं की जो कोणी नियमशास्त्र फक्त ऐकतो, वचन फक्त ऐकतो, मग ते वचन बायबल मधून असेल, एखादा देवाचा सेवक सांगत असेल किंवा आपण निसर्गातून देवाचं वचन किंवा देव बोलत असेल तर आपण फक्त ते ऐकतो आणि त्याचं आचरण करत नाही आणि आम्ही त्यापासून काय करतो? पळून जातो. तर आपल्याला त्याचा उपयोग नाही आणि त्यामुळे आपल्याला स्वतंत्रता देखील मिळत नाही. या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो कोणी त्यामध्ये स्वतःला पाहतात त्याचे स्वभावातील दोष देवाच्या न्यायी स्वभावाच्या तुलनेत त्यांना दिसतात. अशा रीतीने नैतिक नियमशास्त्र सर्व जग देवासमोर दोषी आहे असे दर्शवते. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की सर्व जग देवासमोर कसं दोषी ठरतं. कशामुळे तर नियमशास्त्रामुळे. कारण आपण जन्मताच पापी आहोत. परंतु आम्ही पापी असताना देखील परमेश्वरानं आपला एकुलता एक पुत्र देऊन आमचे पाप धुतलेले आहेत, आपले पाप काढून टाकले. परंतु आणि आपण नव्याने परत तेच चुका आपण करत आहोत. परंतु परमेश्वर कसा आहे? न्यायी देव आहे. त्याने आपल्याला काय केलेलं आहे? नियमशास्त्र दिलेलं आहे. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सोडून देण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि ज्या योग्य आहेत त्या आचरण करण्यासाठी सांगितलेले आहेत आणि सर्वजण त्याला जबाबदार आहेत हे सांगते. तर नियमशास्त्र दोष आमचे जबाबदार आम्ही त्या दोषासाठी आहोत असं नियमशास्त्र आम्हाला सांगतं. नियमशास्त्राच्या द्वारे पापाचा बोध होतो. कारण पाप हे स्वैरवर्तन किंवा आज्ञाभंग आहे. खरोखर पौलाने म्हटले, पापाची ओळख नियमशास्त्र वाचून कशानेही मला झाली नसती. पाप्यांना त्याच्या पापाबद्दल दोषी ठरवल्यावर देवाच्या क्रोधाच्या न्यायाखाली त्यांना सार्वकालिक मरणाच्या शिक्षेला तोंड द्यावे लागणार हे समजण्यास त्यांना मदत होते.
त्याद्वारे त्यांची पूर्ण निष्क्रियता, असहाय्यता दिसून येते. तर पौल या ठिकाणी म्हणतो, पापाची ओळख नियमशास्त्रापासून कशाने मला झाली नसती. आपल्याला माहित आहे की पौल जेव्हा शाऊल होता त्यावेळेस त्यानं ख्रिस्ती लोकांचा किती छळ केला, ख्रिस्ती लोकांना मारून टाकण्यात इतपत त्यानं छळ केला. परंतु जेव्हा त्याला परमेश्वराचं दर्शन झालं, जेव्हा त्याला परमेश्वराचं पाचारण झालं, त्यावेळेस त्यानं आपलं जीवन परिवर्तित करून घेतलं. आज पौलाप्रमाणे आमचं जीवन असलं पाहिजे. आम्ही किती जन्मताच पापी आहोत, आम्ही जन्मताच चुका करणारे आहोत आणि आम्हाला ठाऊक आहे की आणि प्रत्येकाला माहित आहे की नियमशास्त्र आपलं पाप दाखवतं, तर आपण ते पाप सुधारण्याचा प्रयत्न खूप केला पाहिजे. जसं पौलाने नियमशास्त्र त्याचं पाप दाखवतं असं संबोध करून आपलं जीवन परिवर्तित करून घेतलं, तसंच आपण देखील आपलं जीवन परिवर्तित करून घेतलं पाहिजे. आपण कारण आपल्याला नियमशास्त्रामध्ये राहायचं आहे. कालच आपण पाहिलं की सर्व काही आज्ञा पाळतो, परंतु एका आज्ञेसाठी कोणी तर चुकत असेल तर तो सर्वांसाठी दोषी ठरला जातो. तर आपण किती देवाच्या आज्ञा किंवा देवाचं वचन पाळण्याचं गरजेचं आहे हे आपल्याला दिसून येतं. तर पुढचा मुद्दा आहे, नियमशास्त्र हृदय परिवर्तनातील एक साधन आहे. पवित्र आत्मा आमच्या हृदय परिवर्तनासाठी देवाचे नियमशास्त्र या साधनाचा उपयोग करतो. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनर्जीवन करते. तर पवित्र शास्त्र कसं आहे? पूर्ण आहे आणि ते आमच्या मनाचे पुनर्जीवन करते. आज काल आपण पाहिलंच की आपलं जुनं जीवन सोडून देणं आणि नवीन जीवन धारण करून घेणं. आज पौलाने देखील जसं आपलं त्याचं जुनं जीवन जे क्रूर होतं, जे लोकांचा छळ करत होतं, त्याला देवाच्या आज्ञा माहित नव्हत्या. आपण कालच बघितलं की आपल्याला एखाद्याचा खून करतो, आपण एखाद्याचा वाईट चित्तो तर आपण ते काय करतो? पाप करतो. परंतु शाऊलाला त्या गोष्टी माहित नव्हत्या. परंतु जेव्हा त्याला समजल्या, त्यावेळेस त्याने काय केलं की आपलं जुनं जीवन सोडून दिलं आणि पुनर्जीवन नवीन जीवन धारण करून राहिला. या ठिकाणी दावीद राजा देखील म्हणतो की आमच्या परिवर्तनासाठी देवाचे नियमशास्त्र आज आहे, त्याचं साधन आहे. आमचा खरा स्वभाव आम्हाला ज्ञात झाल्यावर आम्ही पापी आहोत याची आम्हाला जाणीव होऊन आम्ही आशाहीन आहोत आणि मरणाच्या मार्गावर उभे राहिलो आहोत असे लक्षात येते आणि मुक्तिदाता तारणाची उत्कट गरज भासते. तर या ठिकाणी आपल्याला जाणीव करून देतं की आम्ही पापाच्या मार्गामध्ये आहोत, उभा राहिलेला आहोत. का? कारण आपल्याला मध्ये ज्ञात असलेल्या गोष्टी नसतील, आमच्यामध्ये आपण पापी आहोत, त्यामुळे आपण कशामध्ये उभारलेलो आहोत? तर मरणाच्या मार्गामध्ये. त्यानंतर खरोखर सुवार्ता अर्थपूर्ण वाटते. अत्यंत निराशजनक स्थितीतून सोडवण्यास सहाय्य करणारा केवळ ख्रिस्त याच्याकडे नियमशास्त्र आम्हाला मार्गदर्शन करते. या संदर्भात पौलांनी नैतिक नियमशास्त्र आणि नियमशास्त्र आम्हाला मार्गदर्शन करते या संदर्भात पौलांनी नैतिक नियमशास्त्र आणि विधी नियम यांच्याविषयी म्हटले आणि विश्वासाने नीतिमान ठरावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचवणारे बालरक्षक होते. तर ख्रिस्ताने देखील पित्याने सांगितलेल्या नियमामध्ये तोडजोड केली नाही आणि तेच आपल्याला नियमशास्त्र काय करतं? तर आमच्या ख्रिस्ताकडे पोहोचवणारे बालरक्षक आहेत. तर आपल्याला ते ख्रिस्ताकडे जे आमच्यामध्ये अडखळण येतात, आम्हाला ज्या गोष्टी आमचं जे पाप जे आमच्या आणि ख्रिस्तामध्ये आडभिंत झालेलं आहे, ते काय करतं? जेव्हा आम्हाला नियमशास्त्र समजतं, ते आम्ही आचरतो. वाचलेल्या वचनाप्रमाणे की आपण फक्त ऐकणारे नसून ते आचरण करणारे व्हावे. आज आपण ते आचरण करून त्याप्रमाणे वागतो, त्याप्रमाणे चालतो, तर आपल्यामध्ये ते नियमशास्त्र कशाचं काम करतं? तर ख्रिस्ताकडे पोहोचवणारं बालरक्षक म्हणून कार्य करतं. नियमशास्त्र आमचे पाप दाखवते, परंतु ते कदापि आमचे तारण करू शकत नाही. आपल्याला नियमशास्त्र पाप दाखवते, परंतु ते आपलं तारण करू शकत नाही. तर का तारण करू शकत नाही? कारण नियमशास्त्र तर आपले पाप दाखवतं, दोष दाखवतं, परंतु जोपर्यंत आपण आमचा स्वभाव किंवा आमचे जे विचार आहेत, जे स्वविचार आहेत, स्वैराचार आहेत, ते सर्व काही जोपर्यंत आम्ही सोडत नाही, तोपर्यंत आम्हाला तारण प्राप्त होऊ शकत नाही. कारण नियमशास्त्र जसं आमचं पाप दाखवतं, नियमशास्त्र आमचं जसं हृदय परिवर्तन करू इच्छितं, तसं आमचं देखील प्रतिसाद असणं खूप गरजेचं आहे. आज आपल्याला वचन माहित आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टी माहित आहेत, परंतु आम्ही ते करत नाही, तर ते काय आहे? पाप आहे. आज या ठिकाणी सांगितलेलं आहे की नियमशास्त्र आपलं पाप दाखवतं, परंतु ते
आपलं तारण करू शकत नाही. आपलं तारण कशामुळे होऊ शकतं, तर आपल्या परिवर्तनानं आणि आपल्या ते जर नियमशास्त्र आपल्याला माहित आहे तर आम्ही ते ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण खूप गरजेचं आहे. मलिन चेहरा स्वच्छ करण्यासाठी पाणी वापरण्यात येते. त्याप्रमाणेच देवाच्या नियमशास्त्राचा आरशात पाहिल्यावर आमची गरज आम्हाला दिसते आणि आम्ही पाप व अशुद्धता दूर करण्याच्या वाहत्या उड्या उघडणाऱ्या झऱ्याकडे धाव घेतो. तर या ठिकाणी एक उदाहरण सांगितलेलं आहे की आमचं तोंड धुण्यासाठी किंवा चेहरा धुण्यासाठी आपण स्वच्छ पाण्याचाच उपयोग करतो. आज आपण जे स्वच्छ पाणी आहे ते आपल्या शरीर धुण्यासाठी करतो, परंतु नियमशास्त्र काय करतं, आपल्याला अशुद्धतेपासून शुद्ध करण्याचा प्रयत्न करतं किंवा ते अशुद्धता घेण्यासाठी आम्ही नियमशास्त्र पाळणं खूप गरजेचं आहे. आणि ते कुठं घेऊन जाते, तर वाहत्या उघड्या झऱ्याकडे धाव घेतो. जेव्हा आम्ही अशुद्धतेपासून दूर राहतो त्यावेळेस आपण वाहत्या झऱ्याकडे आपण आपलं धाव घेतो. कारण वचनच सांगतं जे झाड पाण्याचे प्रवाह झालेला लावलेला आहे त्याला सर्व काही गोष्टी मिळतील. ते फलद्रूप राहील, ते कसं राहील, हिरवगार राहील. आज आमचं अंतःकरण स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. आज आमची अंतःकरणाची शुद्धी असणं खूप गरजेचं आहे. आज आमचं हृदय परिवर्तित होणं खूप गरजेचं आहे. आज आम्ही वाईट विचार हृदयामध्ये न घेता, मनामध्ये न घेता आम्ही नियमशास्त्र जसं सांगतं त्या मार्गावरती चालणं खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणी सांगतं की कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र होते. तर आज येशू ख्रिस्ताने जो आमचा कोकरा किंवा आमच्यासाठी बलिदान झालेला, त्याने आम्हाला त्याच्या रक्ताच्या द्वारे धुवून शुद्ध केलेलं आहे. जसा शुद्ध पाणी आपला चेहरा धुतं, तसं आमचं अंतःकरण किंवा आमची पाप धुण्याचं काम कोणी केलेलं आहे, ख्रिस्त येशूने केलेलं आहे. आज आम्हाला त्याच्या रक्ताची जाण असेल, आज आम्हाला त्याच्या रक्त जर आम्हाला त्याचं गांभीर्य असेल, तर आपण पापामध्ये जास्त पडणार नाही किंवा पाप करणार नाही. आपल्याला त्याचे जाण असेल किंवा त्याच्या रक्ताची जाण असेल, जर आम्ही विश्वास बाळगतो की येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्ही शुद्ध झालेलो आहोत, आमच्यातील पाप निघून गेलेला आहे आणि आम्ही शुभ्र झालेलो आहोत, आमच्यामध्ये कलंक राहिला नाही, आमच्यामध्ये डाग राहिला नाही, असं जोपर्यंत आपण विश्वासाने समजत नाही तोपर्यंत आपल्यामधून ते पाप जाऊ शकत नाही. आम्ही ख्रिस्ताकडे दृष्टिक्षेप केला पाहिजे. जगाच्या पापासाठी प्राणदान करण्याच्या वधस्तंभावरील ख्रिस्ताला जसे प्रकट करण्यात येते, तसे पवित्र आत्मा पापाबद्दल पश्चाताप करणाऱ्या सर्वांना देवाची वृत्ती प्रकट करतो. तर आज पवित्र आत्मा आपल्याला काय करतो की पापाबद्दल पश्चाताप करणाऱ्या सर्वांना देवाची वृत्ती प्रकट करतो. आज आपल्याला पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे. आज पाप जगामध्ये आलं, पाप वाढलं, त्यामुळे येशू ख्रिस्त स्वतः आपलं पाप त्याच्यावरती घेऊन मरण पावला, आमच्यासाठी रक्त सांडला, आम्हाला शुद्ध केलं. परंतु आज हे सर्व काही माहीत असून देखील आम्ही त्यामध्येच आहोत. परंतु आज आम्हाला पश्चाताप करण्याची खूप गरज आहे. जसे आपल्याला नियमशास्त्र आपलं पाप दाखवतं, तसं नियमशास्त्र आपल्याला परिवर्तन देखील करण्यासाठी सांगतं. आज नियमशास्त्राच्या वचनाप्रमाणे आमची शुद्धी करणं खूप गरजेचे आहे. तर आम्ही काय केलं पाहिजे, तर आमची शुद्धी करून पश्चाताप करून परमेश्वराजवळ केलं गेलं पाहिजे. त्यानंतर आमच्या ठायी अशा दुनियावत आणि विश्वासाने आम्ही ख्रिस्ताकडे धाव घेतो आणि तो आम्हाला अनंतकालिक जीवनाचे कृपादान देतो. आज नियमशास्त्र पाळून आम्ही कोणाकडे धाव घेतली पाहिजे? ख्रिस्ताकडे धाव घेतली पाहिजे. फक्त आम्ही देहाने फक्त पाळू नये, तर आम्ही आत्म्याने आणि अंतःकरणाने पाळावे, खरपणाने सत्यतेने त्याला अनुसरावे आणि कोणाकडे धाव घ्यावी, तर ख्रिस्ताकडे धाव घ्यावी. त्या नियमशास्त्राद्वारे खरे स्वातंत्र्य पुरवले जाते. आज नियमशास्त्राच्या द्वारे आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळतं. तर कशापासून? तर पापापासून. आपल्याला जर नियमशास्त्र माहीतच नाही तर आम्ही पापच करत आहोत. परंतु आज आम्हाला कळलेलं आहे, आम्हाला समजत आहे, आम्हाला माहित आहे, तर आम्हाला त्या पापाच्या दास्यगृहामध्ये राहायचं नाही. आज इस्रायल लोक जेव्हा मिसर देशामध्ये होते त्यावेळेस ते काय करायचे? गुलामगिरीचं काम करत होते. जेव्हा तो राजा त्यांचा छळ करायचा, त्यांना वागवून घ्यायचा, त्यावेळेस ते काय करायचे? तर ते कशाच्या ओझ्याखाली होते? त्याच्या ओझ्याखाली होते. आज आपण देखील जोपर्यंत आमच्या पापाची कबुली परमेश्वराकडे करत नाही, आमची पाप धुत नाहीत, आम्ही आमची पाप शुद्ध करत नाही, आमची मन शुद्ध करत नाही, तोपर्यंत आम्ही कोणाचं गुलाम आहोत? तर पापाचे गुलाम आहोत, पापाचे दास आहोत.
ख्रिस्ताने म्हटले, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. तर ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. जेव्हा आम्ही देवाचा आज्ञाभंग करतो तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य नाही, परंतु 10 आज्ञेचे पालन केल्यास खऱ्या स्वातंत्र्याची खात्री आम्हाला देण्यात येते. तर जेव्हा आपण नियमशास्त्राचे खऱ्यापणाने किंवा खऱ्याने आचरण करतो, आज्ञापालन करतो, त्यावेळेस आपल्याला पापापासून स्वतंत्रता मिळते. आज आपल्याला पापापासून स्वतंत्रता पाहिजे असेल, तर आपल्याला नियमशास्त्र पाळणं खूप गरजेचं आहे. आज्ञापालन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्याला त्या नियमशास्त्राची आपल्याला खूप गरज आहे. आपल्याला परिवर्तन करण्यासाठी, आपल्याला शुद्धी करण्यासाठी त्या नियमशास्त्राची खूप आपल्याला गरज आहे आणि ती आपल्याला खात्री देतं, की आपण स्वतंत्र झालेलो आहोत. जर आम्ही पापाच्या दास्यामध्ये आहोत, जर आम्हाला त्याचं उजत आहे, तर आपण देवाकडे जाऊ शकत नाही. परंतु आम्ही पाप सोडून देऊन, पश्चाताप करून सोडून देऊन आम्ही काय करतो, आमचं स्वतंत्र विचार किंवा आम्ही स्वतंत्र होतो. स्वातंत्र्य मिळवणे होय, पापापासून नियमशास्त्राच्या अधीन जीवन जीवन काढणे म्हणजे पापापासून स्वातंत्र्य मिळवणे होय. आणि त्याचा अर्थ पापाशी संबंधित असलेले सतत काळजी करीत बसणे, विवेक दुखावणे, वाढता अपराधीपणा आणि अतितीव्र दुःख व जीवनातील महत्वाची शक्ती झिजवून टाकणारे पश्चाताप दग्ध मन यापासून स्वतंत्रता मिळवणे. जर आम्ही पापामध्ये आहोत, आम्ही पापाच्या दास्यामध्ये आहोत, तर आमच्यामध्ये काय असणार? सतत आमच्यामध्ये काळजी असणार आहे. आम्ही कोणतं निवडू, सत्य निवडू की असत्य निवडू, चांगलं निवडू की वाईट निवडू, ह्यामध्ये आम्ही अडकलेलो असणार आहे. आणि आमच्या डोक्यावरती अधिकाधिक त्या दास्यामध्ये पापामध्ये राहिल्यानंतर आपल्यामध्ये अधिकाधिक त्याचा परिणाम होणार किंवा आमचे अपराध वाढतच जाणार. आणि त्यामुळे आमच्यामध्ये काय येणार? तर दुःख आणि जीवनातील प्रत्येक शक्ती आपल्यातून निघून जाणार. जर आपल्याला पापाचं दास्य व्हायचं नसेल किंवा पापाचं दास व्हायचं नसेल, तर आपल्याला त्यापासून फिरणं आणि नियमशास्त्राचं आज्ञापालन करणं खूप महत्वाचं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधीचा आश्रय केला आहे. तर दावीद राजा या ठिकाणी म्हणतो की मी मोठेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधीचा आश्रय केला आहे. आज आमचं देखील आश्रय, आमचं देखील घर, आमचं देखील कुटुंब नियमाप्रमाणे असलं पाहिजे, आज्ञेप्रमाणे असले पाहिजे, तरच आमच्यामध्ये तो आनंद येऊ शकतो. याकोबाने 10 आज्ञांना राजमान्य नियम, स्वातंत्र्याचा पूर्ण नियम म्हटले आहे. हे स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त व्हावे यासाठी येशू आम्हाला आमच्या पापाच्या ओझ्यानिशी पाचारण करीत आहे. त्याच्या ऐवजी आपले सोयीचे जीव तो आम्हाला देतो. तर या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे की त्याचं जू कसं आहे, परमेश्वराचं ओझं कसं आहे, उचलण्यास हलकं आहे आणि ते आपल्याला परमेश्वर देऊ इच्छितो. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की येशू आम्हाला आमच्या पापाच्या ओझ्यानिशी पाचारण करत आहे. जे आमच्यामध्ये ओझं आहे, जे पापाचा बोज आहे, जो काही आहे, जे वाईट गोष्टी, दुःख, अडीअडचणी, प्रत्येक वाईट गोष्ट ज्यामध्ये आपण दबले गेलेलो आहोत आणि आमचे अपराध वाढलेले आहेत, ते घेऊन परमेश्वर येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्याकडे येण्यासाठी सांगतो. आपण एक छोटीशी गोष्ट पाहूया की ही कोणाला अनेकाला माहित असेल किंवा नसेल, परंतु एक उदाहरणासाठी आपण एक गोष्ट पाहूया की एक आजी असते आणि जुन्या काळामध्ये कसं असायचं की चूल पेटवण्यासाठी काय लागायची, तर जळण लागायचं किंवा लाकडे लागायची आणि ते इथं तिथं न मिळता रानामध्ये जाण्यासाठी लागायचं. मग त्या आजीने सर्व काही गोळा केलं. म्हातारी असल्यामुळं तिला जेवढं शक्य होईल तेवढं तिनं सर्व ओझं घेतलं आणि ती आपल्या डोक्यावरती घेऊन कणत रस्त्याने जात होती. आणि कणत रस्त्याने जात असताना तिला अनेकांनी इग्नोर केलं किंवा तिच्याकडे बघून सुद्धा तिला दुर्लक्ष केलं. परंतु असाच एक बैलगाडी चालवणारा व्यक्ती तिच्यापासून जाताना तिला पाहतो की ती खूप कणत आहे, ती ओझ्याकडे दबलेली आहे, ती ओझ्यामध्ये आहे आणि तिचं ओझं तिला सहन होत नाहीये. हे पाहिल्यानंतर त्या बैलगाडीवाल्याने तिला आपली बैलगाडी थांबवली आणि त्या आजीला मदत करण्यासाठी तिला म्हटलं की तू माझ्या गाडीमध्ये बस, मी ज्या ठिकाणी तू चाललेली आहेस त्या ठिकाणी जाता जाता सोडतो. मग त्या आजीची कळवळा त्याला आला, त्या बैलगाडीवाल्याला आला.
तिचा दुःख तिला सहन झालं नाही म्हणून त्यानं आपल्या बैलगाडीमध्ये तिला आमंत्रित केलं. मग ती त्या बैलगाडीमध्ये बसली. मग बसल्यानंतर बैलगाडी चालू झाली. तो चालत होता, तो बैलगाडी चालवत होता आणि तो पुढे पुढे जात होता. परंतु आजी जशी अगोदर वज्जामध्ये होती किंवा वज्ज घेऊन जात होती, तशी ती जशी कणत होती तशीच बैलगाडीमध्ये बसून देखील तोही कणत होती किंवा तिला त्रास होत होता. मग बैलगाडीला वाल्याला चालवणाऱ्याला समजून आलं की मागून कसा तर आवाज येत आहे. म्हणून तो पाठीमाग पाहतो तर ती आजी काय करत होती, काय केली होती तिनं, ते आपलं ओझं जे डोक्यावरती होतं ते खाली न ठेवता ते ओझं घेऊनच त्या बैलगाडीमध्ये बसली होती. हे हसण्यासारखी गोष्ट असेल किंवा यातून एक तात्पर्य आहे, परंतु ती आजी काय करत होती, आपलं ओझं त्या बैलगाडीमध्ये न ठेवता तशीच डोक्यावरती घेऊन त्या बैलगाडीमध्ये बसली होती. आज सांगण्याचा उद्देश एकच की आम्ही देखील येशू ख्रिस्ताने तर आम्हाला पापाची क्षमा केलेली आहे. येशू ख्रिस्ताने तर आम्हाला त्यातून शुद्ध केलेलं आहे, धुतलेलं आहे आणि त्या पापापासून दूर केलेलं आहे. परंतु आज देखील आम्ही तो पापाचा बोझ, पापाचं ओझं घेऊन त्या गाडीमध्ये आहे. येशू ख्रिस्ताने आम्हाला आमंत्रित केलेलं आहे, आम्हाला नियमशास्त्र दिलेलं आहे, आमच्यामध्ये आज्ञा घातलेल्या आहेत. परंतु त्या आजीसारखं आमचं जे आहे, आमचं जे ओझं आहे, ते आम्ही आमच्या डोक्यावरतीच घेऊन बसलेलो आहोत किंवा आमच्या स्वतःच्या शक्तीवरतीच घेऊन बसलेलो आहोत. परंतु येशू ख्रिस्त आपल्याला पाचारण करतो की जे काही तुमचं ओझं आहे त्यांनी माझ्याकडे घेऊन यावं आणि जे माझं हलकं जो आहे त्यांनी ते घ्यावं. आज असंच आहे, असंच आपल्या जीवनामध्ये देखील आहे. आम्ही देखील ख्रिस्तामध्ये आहोत, ख्रिस्त आमच्यामध्ये आहे, परंतु आम्ही जे पाप केलेलं आहे, आम्ही जे पापामध्ये अपराधामध्ये आहोत, ते जो आम्ही कधीच देवावरती सोपवण्याचा प्रयत्न करत नाही. अनेक जण आपल्या बुद्धीवरतीच, आपल्या शक्तीवरतीच, आपल्या बलावरतीच अवलंबून राहतात. परंतु परमेश्वराचं जोपर्यंत जो आमच्यावरती नाही आणि वचन सांगतं ते कसं आहे तर ते उचलण्यास हलका आहे. त्या आजीप्रमाणे आम्ही नसावे. जरा परमेश्वरानं आम्हाला त्याच्या गाडीमध्ये, त्याच्या प्रवासामध्ये किंवा त्याच्या सत्य मार्गामध्ये आमंत्रित केलेलं आहे, तर आमचं ओझं त्याच्यावरती टाकणं आणि आम्ही पश्चाताप करणं आणि ते पाप सोडून देणं खूप गरजेचं आहे. कारण आपण वाचलं की जो पाप करतो तो जो जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. आज आपण पाप करत असेल तर आपण पापाचा दास आहेत आणि आपण नियमशास्त्र आपलं पाप दोष दाखवतं आणि नियमशास्त्राला आपलं हृदय परिवर्तन करायचं असेल तर ते करण्यासाठी खूप गरजेचं आहे. आज आपण त्या जूला परमेश्वरावरती सोपवणं खूप गरजेचं आहे. जू सेवेचे साधन आहे. ओझे विभागल्यानंतर काम करण्यासाठी नियमशास्त्र आहे. प्रीतीवर आधारलेले नियमशास्त्र एदेन बागेत प्रकट केले, सिनाय पर्वतावर जाहीर केले आणि नव्या करारात हृदयपटावर लिहिले. तर या ठिकाणी एखादं ओझं असेल तर ते अर्ध केल्यानंतर ते आपल्याला ओझं वाटत नाही. या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमचं ओझं जर विभागलं तर आम्हाला काय काम करण्यास सोयीचं जाईल आणि ते जो आपल्याला जास्त वाटणार नाही. त्यासाठी येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही आमची सर्व तुमची दुःख, जे अडीअडचणी, जे काही असेल ते काय करा, तुम्ही माझ्यावरती टाका. आज आम्ही देखील नियमशास्त्राचं पालन करतो फक्त देही स्वभावाने. तर आमचं पालन कसं पाहिजे, आमचं पालन अंतःकरणपूर्वक असणं खूप गरजेचं आहे. आणि नियमशास्त्र प्रथमतः एदेन बागेत, नंतर सिनाय पर्वतावरती आणि नंतर आपल्या हृदय पटलावरती परमेश्वरानं देऊ केलेला आहे. एदेन बागेमध्ये देखील जे आपले पूर्वज होते आदाम आणि हवा, त्यांना देखील एक नियम दिला होता की तू वाटेल त्या झाडाचे फळ का, परंतु बागेच्या मध्यभागी असलेलं जे बऱ्या वाईचं ज्ञान करून देणारं फळ आहे ते खाऊ नको. परंतु ते न करता आदाम आणि हवेनं काय केलं, त्या धूर्त सापाने त्यांना भुरळ पाडल्यानंतर काय केलं तर ते नियम मोडला आणि ते कशामध्ये, पापामध्ये पडलेत. परंतु त्यानंतर देखील ते मोडल्यानंतर देखील परमेश्वराने आपली कृपा, आपली प्रेमळपणा, आपला स्वभाव आपल्यावरती जाहीर केला आणि नंतर आणि सिनाय पर्वतावरती मोशेच्या द्वारे नियमशास्त्र पुरवलं. आज या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की वेळोवेळी परमेश्वर आपल्याला नियमशास्त्राची आठवण करून देतो, त्याच्या प्रीतीची आठवण करून देतो, त्याचं प्रेम जे आमच्यावरती आहे त्याची आठवण करून देतो. ते नियमशास्त्र मनुष्यातील कार्यकर्त्याला वचनबद्ध करते. जेव्हा आम्ही
बरोबर सहभागी होतो तेव्हा तो मोठे ओझे वाहतो आणि आज्ञापालन आनंदाचे करतो. अशक्य असलेले ते शक्य करण्यास तो आम्हाला समर्थ करतो. म्हणून आमच्या हृदयपटावर लिहिलेले नियमशास्त्र उल्हासयुक्त व सुखकारक बनते. आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही करण्यास तयार होतो म्हणून आम्ही मुक्त होतो. तर आम्ही जेव्हा आमचं ओझं परमेश्वरावरती टाकतो तेव्हा आमचा आज्ञापालन आम्हाला कसा वाटतो? आनंदाचा वाटतो. आपण काल पाहिलं की अनेकांना आपल्याला आज्ञा पाळणं जड जातं. आपल्याला ते नकोशे वाटते, आपण त्यापासून पळून जातो. परंतु आज जोपर्यंत आमचं ओझं त्यावरती टाकत नाही तोपर्यंत आपल्याला आनंद प्राप्त होऊ शकत नाही. आणि जो ते हृदयपटावर लिहिलेले नियमशास्त्र उल्हासयुक्त सुखकारक बनते, त्याने आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही कशा करण्यास तयार होतो म्हणून आम्ही मुक्त होतो. तर ज्या आज्ञा केलेल्या त्याप्रमाणे आम्ही चालण्यास जर तयार होतो तर आम्ही त्या पापाच्या दास्यामधून काय होतो? मुक्त होतो. ख्रिस्ताच्या तारणदायी सामर्थ्य विना जर नियमशास्त्र सादर केले तर त्यामध्ये पापमुक्तीचे स्वातंत्र्य नाही, परंतु देवाची तारणदायी कृपा जी नियमशास्त्र रद्द करीत नाही ती पापमुक्तीचे सामर्थ्य बहाल करते. कारण जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. तर या ठिकाणी सांगितलेले की प्रभूचा ज्या ठिकाणी आत्मा आहे त्या ठिकाणी काय आहे? मोकळीक आहे. परंतु आम्ही काय करणं खूप गरजेचं आहे? नियमशास्त्राप्रमाणे राहणं आणि ते रद्द न करता ते आचरण करणं खूप गरजेचं आहे. नियमशास्त्र दुष्टाईवर निर्बंध आणते आणि कृपा प्रसाद देते. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुढला मुद्दा आहे की दुष्टाईवर निर्बंध आणते आणि कृपा प्रसाद देते. गुन्हे, हिंसाचार, अनिती आणि दुष्टाई यांच्यामध्ये इतकी वाढ झाली आहे की त्यामुळे सर्व जग त्याने भरून गेले आहे आणि त्याचे मुख्य कारण 10 आज्ञांचा अवमान होय. तर हिंसाचार, गुन्हे आणि अनिती का वाढलेली आहे? कारण आम्ही त्या नियमशास्त्राचा अवमान केलेला आहे. आम्ही त्या नियमशास्त्राला धिक्कारलेला आहे. त्यामुळे या जगामध्ये अनेक हिंसाचार, वाईट गोष्टी, ज्या अनिती आहेत, धार्मिकपणा तर राहिलेलाच नाही, परंतु ज्या अनिती आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या आमच्यामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या गावामध्ये आणि आमच्या सर्वत्र पसरलेला आहे. जर आपल्याला त्यातून बाहेर यायचं असेल तर नियमशास्त्र आचरणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला नियमशास्त्र जसं पाप दाखवतं तर त्यावरती मात करण्यासाठी देखील शिकवतं. आपलं ओझं परमेश्वरावरती आपण जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत आपण त्या दास्यगृहातून बाहेर येऊ शकत नाही. ज्या ठिकाणी या नियमशास्त्राचा स्वीकार केला आहे त्या ठिकाणी पापावर निर्बंध आला आहे. सात्विक कृतीला प्रोत्साहन मिळाले आहे आणि न्यायाची, धार्मिकतेची स्थापना होण्यास ते माध्यम बनले आहे. ज्या ज्या राष्ट्रामध्ये राष्ट्रीय कायदा नियमात ह्या तत्वाचा समावेश केला आहे ती राष्ट्रे समृद्ध आशीर्वादाचा आस्वाद घेत आहेत. उलट पक्षी या तत्वाचा धिक्कार केल्याने हळूहळू आम्ही अधोगतीच्या मार्गावर जातो. अनेक राष्ट्रांमध्ये हे नियम, कायदे काटेकोरप्रमाणे पाळले जातात. तर त्यामध्ये आमच्या त्या राष्ट्रांमध्ये किंवा त्या देशांमध्ये आपल्याला काय दिसून येते? देवाची समृद्धी दिसून येते. आपण राष्ट्राकडे न जाता आपल्या कुटुंबामध्ये बघा, आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघा. जर आमच्यामध्ये वाईट गोष्टी आहेत, आम्हाला दुःख होत आहे, त्रास होत आहेत, अशांतता आमच्या घरामध्ये, आमच्यामध्ये आहे, तर काय तर आम्ही चुकत आहोत. परंतु या ठिकाणी सांगतं की जो कोणी नियमशास्त्र तत्वाचा समावेश आपल्या जीवनामध्ये करतो, आज्ञाधारकपणामध्ये करतो, आपल्या धार्मिकतेची स्थापना नियमशास्त्राने करतो, त्यावेळेस आपल्यामध्ये काय होतो? तर आनंद निर्माण होतो आणि त्याचा आशीर्वाद, त्याचा मोबदला आज आपल्याला मिळणार आहे. आपण जोपर्यंत नियमशास्त्र पाळत नाही, जोपर्यंत त्यामध्ये राहत नाही, जोपर्यंत आमचं अंतःकरण शुद्ध करत नाही, जोपर्यंत आमची जीव परमेश्वरावरती टाकत नाही, जोपर्यंत आम्ही ख्रिस्ताशी जोडून राहत नाही, तोपर्यंत आपली धार्मिकता वाया आहे किंवा ती फक्त शरीराने दाखवणे आहे. परंतु आज आपल्याला तसं न करता आमचं ते नियमशास्त्र काटेकोरप्रमाणे पाळून ते आशीर्वाद मिळवून घ्यायचं आपले कर्तव्य आहे. कारण मुद्दाच आहे की ते पाळून आपल्याला कृपा प्रसाद मिळतो. आज आपल्याला परमेश्वर प्रत्येक दिवस वाढवून देत आहे. का देत आहे? कारण परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी बदलावं, त्याच्या लेकरांनी जुनं जीवन सोडून द्यावं आणि आज्ञाधारक बनावं. उलट पक्षी ह्या तत्वाचा धिक्कार केल्याने हळूहळू आमची अधोगती होत आहे.
जर आमच्यामध्ये अधोगती आहे, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या हरेक गोष्टीमध्ये जर अधोगती आहे, जर संकट आहेत, अडीअडचण आहे, तर समजून घ्या की आम्ही परमेश्वराचे नियम पाळण्यासाठी कुठं तर चुकत आहोत. त्यामुळे आम्ही काय करतो, आमच्यामध्ये अधोगती आहे, आम्ही कुठं तर चुकत आहोत. असं नाही की प्रत्येक जण परफेक्ट नाही, कोणीच परफेक्ट नाही किंवा परिपूर्ण नाही, परंतु आज आपण तसं बनण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या वाईट आहेत, त्या सोडून देणं खूप गरजेचं आहे. कारण वाईट करून चांगलं प्राप्त होत नाही, तर चांगलं करून चांगलंच प्राप्त होतं. तर जुन्या कराराच्या कालावधीत त्याच्या नियमशास्त्राच्या आज्ञापालनाबद्दल त्याच्या योग्य सापेक्ष प्रमाणात देवाने व्यक्तींना किंवा राष्ट्रांना आशीर्वादित केले. पवित्र शास्त्र म्हणते धार्मिकता राष्ट्राची उन्नती करते आणि गादी धर्माने स्थिर राहते. तर पवित्र शास्त्र काय म्हणते, धार्मिकता राष्ट्राची उन्नती करते. आज उन्नती व्हायची असेल तर आपल्याला धार्मिक बनणं खूप गरजेचं आहे, आणि धार्मिकता आमच्यामध्ये यायची असेल तर आम्हाला नियमशास्त्र खूप पाळणं गरजेचं आहे, कारण ते आम्हाला धार्मिक बनवतं. त्याचं आज्ञापालन, त्याच्या वचनाप्रमाणे चालणं आपल्याला धार्मिक बनवतं. जे देवाच्या नियमशास्त्राचे आज्ञापालन करण्यास नकार देतात त्यांना अत्यंत दुर्घटनेला सामोरे जावे लागते. जे काय करतात, आज्ञापालनासाठी नकार देतात, त्यांना दुर्घटनेला सामोरं जावं लागतं. या ठिकाणी परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो, पण धार्मिकांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. तर या ठिकाणी सांगितलेलं की परमेश्वराचा शाप दुर्जनावरच्या घरावर असतो, पण धार्मिकाच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. आज समजून घ्यायचं आहे, आमच्यावरती शाप आहेत की आमच्यावरती आशीर्वाद आहेत. जर शाप असतील तर आम्ही देवा विरुद्ध गेलेलो आहोत. जर आशीर्वाद असतील तर आम्ही देवामध्ये राहत आहोत. पर या ठिकाणी वचन देखील सांगतं, आज्ञाधारकपणामुळे प्रत्येकाला आशीर्वादच मिळतात. आपण जर लेवी याचं 26वा अध्याय अनुवाद 28 वाचलं तर जेव्हा आम्ही आज्ञाधारकपण मिळवतो किंवा जेव्हा आमच्यामध्ये आज्ञाधारकपण येतं, त्यावेळेस जे आशीर्वाद ह्या पुस्तकामध्ये सांगितलेले आपल्या सर्वांनाच माहित आहे. नियमशास्त्राची शाश्वती. तर ज्या अर्थी 10 आज्ञा नैतिक नियम देव स्वभावाचे प्रतिबिंब आहे, त्या अर्थी त्याचे तत्व कालबाधित किंवा प्रसंगनिष्ठ नाहीत, परंतु ती अनिर्बंध, पूर्ण, शुद्ध, न बदलणारी आणि मानवाच्या शाश्वत बळकटीसाठी आहेत. युगानुयुगातील ख्रिस्ताची लोकांनी देवाच्या नियमशास्त्राच्या शाश्वतीला जोरदार पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्या अखंड सबळतेला निग्रहाने मान्यता दिली आहे. तर आपल्यामध्ये जर नियमशास्त्र असेल तर आपल्यामध्ये निर्बंध किंवा पूर्ण, आम्ही त्यामध्ये पूर्ण असू, आम्ही शुद्ध असू आणि आम्ही न बदलणारे असू. आज आपण जशी सिच्युएशन येते, जसं वेळ येते, जसं प्रसंग येतो, तसं आपण बदलत राहतो, परंतु नाही, आपल्याला नियमशास्त्रामध्ये स्थिर राहणं खूप गरजेचं आहे. कोणती देखील परिस्थिती होते, वाईट असो किंवा चांगली असो, आम्ही नियमशास्त्र सोडता कामा नये. कारण आपण जोपर्यंत आपण देवामध्ये स्थिर राहत नाही, त्याच्या वचनामध्ये स्थिर राहत नाही, तोपर्यंत आमच्यामध्ये त्या आज्ञाधारक किंवा ती धार्मिकता येऊ शकत नाही. सिनाय पर्वतापूर्वी नियमशास्त्र. तर देवाने 10 आज्ञा सिनाय पर्वतावर देण्यापूर्वी त्या अस्तित्वात होत्या. त्या नसत्या तर सिनाय पूर्वी पाप नसते, कारण पाप हे आज्ञाभंग आहे. लुसिफर आणि त्याच्या दूतांनी पाप केले, यावरून स्पष्ट होते की उत्पत्ती कार्याच्या पूर्वी नियमशास्त्राचे अस्तित्व होते. तर नियमशास्त्राचे अस्तित्व हे उत्पत्तीच्या पूर्वी देखील होतं. ज्या लुसिफराला देवदूतांचा प्रमुख मानला जायचा, ज्या लुसिफरांना संगीताचा किंग मानला जायचा किंवा त्यामध्ये त्याच्या अंगातून जे म्युझिक निघायचं, जो देवाचा आवडता होता, परंतु त्यानं देखील देवाच्या राजसनाची अभिलाषा बाळगली. आज ती अभिलाषा आमच्यामध्ये नसावी. लुसिफराने देखील त्या पदाची अपेक्षा बाळगली किंवा ते मिळवण्याचा, त्याचं गादी मिळवण्याचं, त्याचं सिंहासन मिळवण्याचा प्रयत्न केला. का केला, तर त्याने त्या नियमाविरुद्ध गेला. परंतु त्याचं काय झालं की त्या दूतांना आणि त्याला त्या ह्या भूतलावरती टाकण्यात आलं आणि त्यांना नाशासाठी अजून ठेवलेलं आहे. तर आपण देखील देवाविरुद्ध न जाता त्याच्या आज्ञा पाळणं खूप गरजेचं आहे. जर आपण देवाविरुद्ध जातो, तसं जर आपण देवाच्या आज्ञा अवमानतो,
त्यावेळेस काय होतं, आपलं देखील लुसिफराप्रमाणे होणार आहे. परंतु लुसिफराला बदलण्याचा वेळ नाही, त्याचं संपूर्ण वेळ संपलेली आहे. परंतु आपल्याला तर वेळ आहे, आपल्याला पश्चाताप करण्यासाठी दिलेला काळ आहे. त्या आपल्यावरती परमेश्वराने केलेली कृपा आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, की आपण पश्चाताप करून त्या वाईट गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. तर नियमशास्त्र सिनाय पर्वतापूर्वी देखील होतं, आदाम हवेपूर्वी देखील होतं, उत्पत्तीपूर्व देखील होतं. आपल्याला प्रतिरूपाचे आदाम आणि हवा यांनी देवाने निर्माण केले. तेव्हा त्यांनी त्यांच्या मनावर नियमशास्त्राची नैतिक तत्वे ठसवली आणि त्याच्या इच्छेने पालन पालन स्वाभाविकरित्या व्हावे असे त्याने केले. त्यांच्या आज्ञाभंगामुळे मानवी कुटुंबात पाप प्रवेश झाला. तर एका माणसाच्या द्वारे काय झालं, जगामध्ये पाप शिरलेला आहे. आज एका व्यक्तीच्या द्वारे आपल्या प्रत्येकामध्ये काय शिरलेलं आहे, आपण पापी बनलेलो आहोत. परंतु आज परमेश्वर आपल्याला बदलण्यासाठी सांगत आहे. या ठिकाणी उदाहरण सांगत आहे की त्यानंतर पुढे देवाने अब्राम विषयी म्हटले, अब्रामाने माझा शब्द मांडला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की अब्राम जो विश्वासाचा बाप आहे, त्याने काय केलं, ज्या आज्ञा होत्या त्या आज्ञा त्यानं काय काटेकोरप्रमाणे पाळल्या आणि त्याने तो विश्वासाचा बाप झाला. आणि आज देखील आपण त्याच्या महती ऐकत आहोत, आज देखील आपण त्याची कृत्य पाहत आहोत. त्याला जे परमेश्वराने जे सांगितलं होतं तेच त्यानं आचरण केलं. आणि मोशेने देवाचे नियम आणि त्याचे कायदे सिनाय पर्वतावर शिकवले. उत्पत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास केल्यावर समजून येते की सिनाय पर्वतापूर्वी 10 आज्ञांचे ज्ञान चांगले होते. त्या पुस्तकावरून स्पष्ट होते की 10 आज्ञा देण्याच्या अगोदर देवाने प्रतिबंध केलेल्या गोष्टी चुकीच्या होत्या ह्याची जाणीव लोकांना होती. नैतिक नियमशास्त्राचे लोकांना असलेले सर्वसाधारण ज्ञान यावरून हे दर्शवते की देवाने मानवाला 10 आज्ञाचे ज्ञान पुरवले असावे. तर देवाने 10 आज्ञेचे ज्ञान पहिल्यापासून मानवाला पुरवलेलं आहे. मग ते उत्पत्तीपासून असेल, स्वर्गामधून असेल, किंवा सिनाय पर्वतावर असेल, किंवा आता असेल, या ठिकाणी या वेळेस देखील असेल. आज त्या आज्ञा कुठं लिहिलेल्या आहेत, त्या आपल्या हृदयपटलावरती लिहिलेल्या आहेत. आपल्याला चांगलं आणि वाईट माहित आहे, आपल्याला देवाच्या आज्ञा माहित आहेत. भले अनेकांना देवाच्या नियमशास्त्राचं किंवा पवित्र शास्त्राचा अभ्यास नसेल, परंतु वाईट आणि चांगलं हे सगळ्यांनाच माहित आहे. जर आपण वाईट करतो तर आमच्या संग वाईटच घडतं, आपण चांगलं करतो तर आपल्या संग चांगलंच होतं. आमची वृत्ती चांगली आहे तर आमच्या जीवनामध्ये जे आशीर्वाद परमेश्वराने दिलेले आहेत ते आपल्या मध्ये येणार. आणि जोपर्यंत आपण पाहिलं की जोपर्यंत आमची जीव परमेश्वरावरती टाकत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही, पश्चातापी अंतःकरण ठेवून नियमशास्त्र पाळू शकत नाही. आणि जोपर्यंत आम्ही त्याच्या मार्गामध्ये चालत नाही, त्याला धरून राहत नाही, तोपर्यंत आमची शुद्धी होऊ शकत नाही. आम्ही नियमशास्त्र पाळत नाही तर ते आमच्यामध्ये धार्मिकता येऊ शकत नाही. परमेश्वर करो आजचा हा संपूर्ण भाग परमेश्वर आशीर्वादित करो. आमेन.